वेलकम टू पिंशू किचन। आज आपण छान आवळा कँडीची रेसिपी बघणार आहोत। चटपटीत आणि खाता क्षणी आपल्या तोंडाला चव येईल आंबट गोड अशी। मी इथे आवळे घेतलेले आहे, छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। मीडियम आकाराचे आवळे घेतलेले बघू शकता तुम्ही। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला। आता मी इथे एक पातेले घेतलेले आहे, त्यात पाणी ठेवलेलं आहे। पाणी गरम झालं की छान चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीवर आवळे ठेवलेले आहे आणि आवळे हे आपल्याला वाफून घ्यायचे आहे। आवळे खाण्याचे भरपूर आपल्या शरीराला फायदे होतात। आता 15 ते 20 मिनिटात छान आवळे वाफवले गेलेले आहे। बघा छान वाफवले गेलेले आहे आवळे। आता मी आवळे थंड झाले 5 मिनिटानंतर मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे। आवळे वाफवले की नाही हे आपल्याला ओळखण्यासाठी बघा मी सांगते अशा प्रकारे अलगद निघत आहे। असे जर फोडी नाही झाल्या तर आपले आवळे हे वाफवले गेलेले नाही आहे। किंवा तुम्ही त्यात एखादी सुरी किंवा चम्मच अशी टोचून बघू शकता, अलगद टोचल्या जाते। अशा प्रकारे आता पूर्ण आवळ्याच्या आपण फोडी अलग करून घेऊया। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते। आपण आवळे वाफवून घेतले असतात, त्यातली पोषक तत्व हे कमी होत नाही। जशाला तसे न्यूट्रिशन हे टिकून राहते आवळे वाफवून घेतले असतात। तर मी अशा प्रकारे पूर्ण आवळ्याच्या फोडी बनवून घेतले। मी याच्यापूर्वी तुमच्यासोबत आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी शेअर केलेली आहे आणि मार्केटमध्ये जशी आवळा सुपारी मिळते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्ही छान मला प्रतिसाद दिलेला आहे त्या रेसिपीला। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता आपण आवळे घेतलेले छान फोडून घेतलेले आहे। आता माझे आवळ्याचे 2 वाटी आवळ्याच्या पीठ झाल्या तर मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। तर लिंबाचा रस टाकूया 2 चमचे। आपल्या आवळ्याला छान खट्टा मिठा टेस्ट येणार आहे, तुरटपणा कमी होते। आता हे छान डीप झालेले आहे। आवळे आपल्याला डीप होईल एवढी साखायची आहे। आता जरी आपल्याला वाटत असले तरी आवळे भरपूर प्रमाणात पाणी सुटते, त्यामुळे आवळ्याच्या फोडी छान डीप होतात। आपल्याला आता एका तास दुसऱ्या दिवशी बघूया। असे जर आपण त्याच्यात फिरवला नाही तर बुरशी येऊ शकते, त्यामुळे आपल्याला 3 दिवस असं सतत फिरायचं आहे आणि छान आपल्या फोडी डीप झालेल्या आहे। आपण जास्त साखर टाकली असतात त्याचे जास्त शुगर सिरप होते आणि उरते। आपलं हे व्यवस्थित आपल्या फोडी एवढ्याच आपल्याला शुगर सिरपचं आहे। तर बघा 3 दिवस झालेले आहे। आता मी चाळणीमध्ये आवळ्याच्या फोडी काढून छानचं सिरप गाळून घेणार आहे। त्याचे आपल्याला हे आवळ्या शुगर सिरप उरते ना, त्याचा शरबत म्हणून उपयोग करता येतो आपल्याला। उन्हाळ्यात जेव्हा गरमी असेल तेव्हा ते आपल्याला 1 ग्लास पाण्यातनी आपल्याला 4 चमचे हे शुगर सिरप टाकले असतात। खूप छान टेस्टी सिरप बनते आणि आपल्याला त्यामुळे गरमी पण जाणवणार नाही जास्त। आणि तुम्हाला जर शुगर सिरप प्यायचं नसेल त्याचं तर तुम्ही याचा आपल्या आईस आपण बर्फ बनवतो ना त्या क्यूबमध्ये टाकून याची वडी तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा वाटली तेव्हा आपल्याला जशी आपण आवळा कँडी जेवण झाल्यावर खातो ना तशी तुम्ही उन्हाळ्यात ते खाऊ शकता। छान आता आवळ्याचं शुगर सिरप निघालेलं आहे। भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते। बघा मी एका डिशमध्ये काढलेला आहे आणि छान उन्हात हे वाळून घेतलेलं आहे। तुम्हाला जर आवळा कँडी 5 ते 6 महिने टिकवायची असेल तर तुम्ही फॅन खालीच वाळून घेऊ शकता। मला ही 1 ते 1.5 वर्ष टिकवायची आहे। बघा छान आपली आवळा कँडी आता तयार झालेली आहे। आवाज बघू शकता। बघा आतून ही छान ज्युसी आहे, तेवढी ड्राय नाही आहे आतमध्ये। वरून छान कणक झालेली आहे आणि आतून ही ज्युसी आहे आपल्या शुगर सिरप पिल्यामुळे। आता याच्यात मी थोडेसे पिठी साखर टाकलेली आहे वरून। जास्त टाकली असतात त्याला पाणी सुटते पावसाळ्यात, त्यामुळे मी थोडीच टाकलेली आहे। पण आपल्या या आवळा कँडीला पावसाळ्यात पाणी सुटणार नाही, कारण आपण ऊन दाखवलेलं आहे। म्हणून ही 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकते आणि एअरटाईट
भरणीमध्ये आपण ही छान भरून ठेवायची आहे, खराब होणार नाही. आवळा खाल्ल्यामुळे शुगर ही कंट्रोल राहते. मी तुमच्यासोबत आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी आणि मार्केटमध्ये जशी आवळा सुपारी मिळते त्याचीही रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. थँक्यू.